welcome in today's video lecture in which we focus on the topic and this is the types of ओव्हल. लास्ट लेक्चरमध्ये आपण जनरल जे ओव्हलचं स्ट्रक्चर आहे ते यामध्ये स्टडी केलं होतं. ओव्हलचं दुसरं नाव आपण पाहिलं होतं ओव्हल. दिस इज ऑल्सो कॉल्ड ॲज द मेगास्पोरेंजियम and this megasporangium this is present inside the ovary this is the part of carpel and carpel is the gynoecium म्हणजेच कार्पेलच्या बेसला जो सॉलन पार्ट आहे त्याला म्हणायचे ओव्हरी आणि ओव्हरीच्या आतमध्ये असतं ओव्हलला दुसरं नाव आहे मेगास्पोरेंजियम. याचं लास्ट लेक्चरला आपण स्ट्रक्चर पाहिलं होतं, वेगवेगळे पार्ट्स आपण यामध्ये पाहिले होते. त्यामध्ये पाहिलं होतं फ्युनिकल म्हणजे स्टॉक ऑफ द ओव्हल्स. These are stalk attached to the placenta this is the part through which the nutrition these are provide to that oval for growth and development. This oval having the body, this body attached to the stalk, that point is called as the hilum. त्याचबरोबर आपण पाहिलं तर oval body, this oval body having the outer part and this is the इंटॉगमेंटचे दोन लेअर आपण पाहिले होते, outer इंटॉगमेंट, inner इंटॉगमेंट. Outer इंटॉगमेंट, inner इंटॉगमेंट, these are not continuous, this is rupture toward one point and this is called as the micropyle. Opposite side of the micropyle is called as the chalaza. This is the part of nucleus at which the इंटॉगमेंट these are meet. असा पार्ट की ज्यामध्ये जे इंटॉगमेंट आहे ते इथे मिळतात असा जो पार्ट आहे त्याला म्हणलं होतं आपण चलाजा. त्याचबरोबर इथे असणाऱ्या ज्या सेल आहे त्याला आपण म्हणलं होतं न्यूसिलस सेल. त्याचबरोबर इथे आपण पाहिलं होतं एम्ब्रिओसॅक म्हणजेच इथे मेगास्पोरच्या आतमध्ये आपण टोटल 7 सेलबद्दल डिस्कस केलं होतं. त्यामध्ये एग ॲपरेटस दिज आर प्रेझेंट टुवर्ड द मायक्रोपाईल. त्याचबरोबर आपण पाहिलं होतं अँटीपोडल सेल दिज आर प्रेझेंट टुवर्ड द चलाजल साईड. त्याचबरोबर आपण यामध्ये पाहिलं होतं सेकंडरी न्यूक्लियस दिज हॅविंग द सेंट्रल पोझिशन. त्याची जी पोझिशन आहे ती सेंट्रल पोझिशन ही देखील आपण यामध्ये स्टडी केली होती. सो आजच्या लेक्चरमध्ये आपण इथे पाहणार आहोत टाईप ऑफ ओव्हलच्या आपण टाईप्स दॅट इज द काइंड्स इथे स्टडी करणार आहोत. मग हे जे टाईप्स आहे ओव्हलचे जे टाईप्स आहे दिज आर ऑन दी बेसिस ऑफ पोझिशन ऑफ दिस मायक्रोपाईल, चलाजा अँड फ्युनिकल्स अँड ऑल्सो द शेप ऑफ एम्ब्रिओसॅक. एम्ब्रिओसॅकचा शेप कसा आहे, चलाजाची पोझिशन, मायक्रोपाईलची पोझिशन आणि त्याचबरोबर यामध्ये फ्युनिकल किंवा इन शॉर्ट यामध्ये जे ओव्हलचं स्टॉक आहे आणि त्याचबरोबर जी बॉडी आहे यांची जी अरेंजमेंट आहे त्या अरेंजमेंटनुसार आपल्याला ओव्हलचे यामध्ये टाईप्स यामध्ये स्टडी करायचे. ओव्हल हॅविंग द 6 टाईप. ओव्हलचे 6 टाईप पडतात. इन विच यू कॅन सी हिअर द आर्थ्रोट्रॉपस ओव्हल इन विच द मायक्रोपाईल अँड दिस चलाजा अँड फ्युनिकल दिस आर प्रेझेंट इन दिस मॅनर. यामध्ये जर आपण पाहिलं तर एका स्ट्रेट लाईनमध्ये जिथे मायक्रोपाईल आहे, इन दिस केस मायक्रोपाईल हॅविंग द अप्पर पोझिशन and this also having the embryosac, chalaza, funicles these are in a straight line. एका स्ट्रेट लाईनमध्ये इथे जर मायक्रोपाईल, चलाजा आणि फ्युनिकल असेल त्या ओव्हलला इथे म्हणायचं आहे आर्थ्रोट्रॉपस ओव्हल म्हणजेच काय तर यामध्ये आहे मेगास्पोरेंजियम म्हणजे असा पार्ट फ्लावरचा
cell of this owl, but at the time of maturation, these diploid cell, these are divide meiotically and which produce the haploid cell. मग सुरुवातीला जे ओव्हल्स आहे, ओव्हल्सची पोझिशन कुठे आहे, ओव्हरीच्या आतमध्ये. ओव्हरी कोणाचा पार्ट आहे, कार्पेलचा. कार्पेललाच काय म्हणायचं आहे, गायनोशियम. गायनोशियम म्हणजे काय, फिमेल रिप्रोडक्टिव्ह होल. मग हा जो ओव्हल आहे म्हणजे फिमेल रिप्रोडक्टिव्ह होलचा पार्ट आहे, ज्याला आपण मेगास्पोरेंजियम म्हणलं, कारण त्याच्या आतमध्ये मेगास्पोरची डेव्हलपमेंट होते. मग मेगास्पोर कसा आहे, मेगास्पोर दिस इज द हॅप्लॉइड सेल and this haploid cell is produced from the diploid cell, and this diploid cell is called as the megaspore mother cell, or this is also called as the MMC. What is meant by MMC? Megaspore mother cell. And this megaspore mother cell, this is the diploid cell, and in which meiosis these are takes place and which form a 4 haploid cell. But in this case you can see the tetrad formation, that is in this case the one cell divide which form of 4 cell, and this having the linear arrangement, that a 4 haploid cell, this is called as the megaspore. मग इथे ज्या 4 haploid cell आहे तर त्यामध्ये एकच मेगास्पोर म्हणून डेव्हलप होते. जनरली एकच इथे मेगास्पोर म्हणून डेव्हलपमेंट त्याची होत असते. इन दिस केस द वन सेल दिस आर प्रेझेंट टुवर्ड द चलाजल साईड. चलाजल साईडची जी एक सेल आहे ती यामध्ये लार्ज होते. म्हणजेच हे जनरल टाईपचं डेव्हलपमेंट आहे की यामध्ये मेगास्पोर मदर सेल जी डिप्लॉइड असते, न्यूसिलस पैकीच एक जी आर्चिस्पोरियल सेल आहे ती लार्ज बनते. लार्ज बनल्यानंतर ती मिओसिस सेल डिव्हिजन करते आणि मिओसिस सेल डिव्हिजनच्या शेवटी 4 हॅप्लॉइड सेल तयार करते. या 4 हॅप्लॉइड सेलपैकी एक सेल जनरली लार्ज होते आणि बाकीच्या ज्या 3 सेल आहेत तर त्या डिजनरेट होतात. द वन लार्ज सेल these are developed toward the chalazal side, and other 3 cells these are degenerate, and these large cell these are called as the megaspore or embryo sac. This is the haploid cell. आता इथे ही जी लार्ज सेल आहे जिची ग्रोथ आणि डेव्हलपमेंट होते तर ती यामध्ये हॅप्लॉइड आहे, कारण ती यामध्ये डिप्लॉइड सेलपासून मिओसिस सेल डिव्हिजननी तयार झाली. मग यातली एकच सेल लार्ज बनते, जसं आपण पोलन ग्रेनमध्ये पाहिलं होतं की एक मायक्रोस्पोर मदर सेल तो लार्ज बनतो. त्यानंतर ज्याला आपण स्पोरोजिनस सेल म्हणलं होतं, तो लार्ज बनल्यानंतर तो 4 पोलन ग्रेन तयार करतो आणि 4चे 4 यामध्ये ॲक्टिव्ह असतात. पण ह्या केसेसमध्ये जर पाहिलं तर जनरली यामध्ये एक लार्ज बनते आणि बाकीच्या ज्या 3 सेल आहे तर त्या इथे डिजनरेट होतात. दिस लार्ज सेल दिस इज द हॅप्लॉइड सेल. आता ही लार्ज सेल इथे हॅप्लॉइड सेल आहे. आफ्टर द नरिशेस दिस सेल बाय द न्यूसिलस. आता याला नरिशमेंट कोण प्रोव्हाइड करतं किंवा याची साईज वाढण्यासाठी याला जे लागणारं न्यूट्रिशन आहे हे कोण प्रोव्हाइड करतं, तर न्यूसिलस. न्यूसिलस ह्या अशा सेल आहे की ज्या न्यूट्रिशन प्रोव्हाइड करतात आणि त्यानुसार ही जे मेगास्पोर आहे तर त्याची ग्रोथ आणि डेव्हलपमेंट होते. अँड आफ्टर द ग्रोथ अँड डेव्हलपमेंट दिस अ सेल और मेगास्पोर इन विच द मायटोसिस दिस आर टेक्स प्लेस. मग हा जो इथे मेगास्पोर आहे किंवा जी एम्ब्रियो सॅक आहे, या एम्ब्रियो सॅकमध्ये अगोदर सुरुवातीला एकच न्यूक्लियस आहे आणि जो हॅप्लॉइड आहे, हॅप्लॉइड म्हणजे ज्यामध्ये क्रोमोझोमचा एकच सेट आहे. जसं फॉर एक्झाम्पल आपण जर घेतलं तर मेगास्पोर मदर सेल यामध्ये जर 12 नंबर ऑफ क्रोमोझोम असेल, 12 नंबर ऑफ क्रोमोझोम असेल तर त्यावेळेस इथे तयार होणारा जो मेगास्पोर आहे त्यामध्ये क्रोमोझोम नंबर किती असेल, 6 असेल. किंवा मग आपण असा विचार केला की ही जी मेगास्पोर मदर सेल आहे ज्याला आपण MMC म्हणलं, त्यामध्ये जर 24 क्रोमोझोम असतील तर मेगास्पोरमध्ये क्रोमोझोम असणारे 12. किंवा आपण असं म्हणलं की यामध्ये ह्या मेगास्पोर मदर सेलमध्ये जर सपोज 16 क्रोमोझोम असेल, 16, तर ह्या मेगास्पोरमध्ये असणारे 8 क्रोमोझोम. म्हणजेच यामध्ये ही क्रोमोझोम कसे असणारे, हाफ असणारे. यामध्ये सुरुवातीला एकच न्यूक्लियस असतो आणि हा एक न्यूक्लियस ज्यामध्ये क्रोमोझोम हाफ असतात, त्या प्लांटमध्ये जेवढे पण क्रोमोझोम आहे बाकीच्या सेलमध्ये तर त्याचे हाफ क्रोमोझोम या सेलमध्ये असतात. मग आता ही जी सेल आहे हिच्यामध्ये असणारा जो न्यूक्लियस आहे त्या न्यूक्लियसचं अगोदर डिव्हिजन होतं, म्हणजेच यामध्ये होतं कॅरिओकायनेसिस. अँड आफ्टर द कॅरिओकायनेसिस द वन न्यूक्लियस दिस आर कन्वर्टेड इंटू 2 न्यूक्लियस बाय मायटोसिस सेल डिव्हिजन. मायटोसिस सेल डिव्हिजन इज ऑल्सो कॉल्ड एज द इक्वेशनल सेल डिव्हिजन. मग इकडे जर यात म्हणजे मेगास्पोर मदर सेलमध्ये 16 क्रोमोझोम असेल, 16, देन द मेगास्पोर विच हॅव्हिंग द 8 क्रोमोझोम अँड व्हेन दिस डिव्हाइड मायटोटिकली. मग ज्यावेळेस यामध्ये असणारा जो न्यूक्लियस आहे
त्याचं मायटॉसिस होतं. त्यानंतर शेवटी 2 न्यूक्लियस तयार होतात एका सेलच्या सायटोप्लाझममध्ये आणि हे दोन्ही जे न्यूक्लियस आहेत तर ते यामध्ये हॅप्लॉइड असतात. मग हॅप्लॉइड म्हणजे काय? त्यामध्ये देखील इथे क्रोमोझोम किती असतात? 8 असतात. बट यामध्ये क्रोमोझोम हाफ होत नाही, म्हणजेच यामध्ये ह्या मेगास्पोरमध्ये असणारे जेवढे क्रोमोझोम आहे ते प्रत्येक न्यूक्लियसमध्ये मेंटेन राहतात. म्हणजे यामध्ये इक्वेशनल सेल डिव्हिजन घडतं and this is called as the mitosis. Mitosis means what? The equational cell division. In this case, the chromosome number these are maintained. मग हॅप्लॉइड न्यूक्लियस पासून 2 न्यूक्लियस तयार होणारे and each nucleus these are having the same number of chromosome. That is the 8 number of chromosome in this case. आता इथे आपण जस्ट एक्झाम्पल घेतलं की यामध्ये जर 8 क्रोमोझोम असेल तर या दोन्ही न्यूक्लियसमध्ये क्रोमोझोम किती असणार आहे? 8च असणार आहे. जर आपण असा विचार केला की एखाद्या मेगास्पोर मदर सेलमध्ये जर क्रोमोझोम नंबर असेल 12 तर मेगास्पोरमध्ये क्रोमोझोम नंबर असणार आहे 6 आणि यात जे 2 न्यूक्लियस तयार होणारे ईच न्यूक्लियसमध्ये इथे क्रोमोझोम नंबर असणार आहे 6. त्यानंतर आता यामध्ये ह्या सेलमध्ये असणारे जे 2 न्यूक्लियस आहे तर ह्या 2 न्यूक्लियसमध्ये सेकंड मायटॉसिस होईल. दॅट इज कॉल्ड एज द मायटॉसिस सेकंड. आणि इन दिस केस द ईच न्यूक्लियस दिज आर डिवाइड अँड विच फॉर्म अनदर न्यूक्लियस दॅट इज द 2 न्यूक्लियस. मग इथे टोटल इथे जर तुम्ही पाहिलं तर मायटॉसिस होण्याच्या अगोदर आणि मिओसिस झाल्याबरोबर ज्यावेळेस त्याची ग्रोथ आणि डेव्हलपमेंट होते मेगास्पोरची त्यावेळेस त्यामध्ये एक न्यूक्लियस असतो तो हॅप्लॉइड असतो. त्यानंतर त्याच्यामध्ये मायटॉसिस होतं. मायटॉसिस झाल्यानंतर एका सेलमध्ये 2 न्यूक्लियस तयार होतात आणि प्रत्येक न्यूक्लियस जो आहे तर तो यामध्ये हॅप्लॉइड असतो. त्यानंतर इथे ज्यावेळेस मायटॉसिस सेकंड होतं त्यावेळेस यामध्ये 2 न्यूक्लियसचे 4 न्यूक्लियस म्हणजे 4 न्यूक्लियस इथे फॉर्म होतात अँड ईच न्यूक्लियस इज हॅप्लॉइड. यामध्ये प्रत्येक न्यूक्लियस हा हॅप्लॉइड असतो. त्यानंतर इथे जर आपण पाहिलं तर 4 न्यूक्लियस दिस आर ऑल्सो डिवाइड मायटोटिकली अँड ईच प्रोड्यूस द अनदर न्यूक्लियस अँड विच फॉर्म द 8 न्यूक्लियस आफ्टर द मायटॉसिस थर्ड. म्हणजेच इथे जर तुम्ही पाहिलं तर मेगास्पोर मदर सेल ज्याला आपण MMC म्हणलं तिच्यामध्ये मिओसिस होऊन एक फिमेल गॅमेट म्हणजे एक मेगास्पोर किंवा एम्ब्रियोसॅक यामध्ये डेव्हलप होते आणि तिच्यामध्ये मायटॉसिसचे 3 सेल डिव्हिजन होतात. इथे तुम्ही पाहू शकता 3 सेल डिव्हिजन. मायटॉसिस फर्स्ट, त्यानंतर आहे मायटॉसिस सेकंड आणि त्यानंतर आहे मायटॉसिस थर्ड. अँड आफ्टर द मायटॉसिस थर्ड द सिंगल सेल और सिंगल एम्ब्रियोसॅक इन विच 8 सेल दिज आर फॉर्म. आणि याच्या आतमध्ये जर पाहिलं तर 8 न्यूक्लियस इथे फॉर्म होतात अँड विच हॅविंग द 7 सेल. बट 7 यामध्ये सेल असतात. यू कॅन सी इन दिस डायग्राम द 3 न्यूक्लियस विच फॉर्म द सम cytoplasm and which form the each cell toward the chalazal side and this is called as the antipodal cell. जनरली यामध्ये 3 अँटीपोडल सेल इथे फॉर्म होतात. तुम्ही इथे पाहू शकता चॅलाझल साईडला. अँड 3 सेल दिस आर फॉर्म टुवर्ड द मायक्रोपाइल ओपनिंग अँड दिस इज called as the egg apparatus and 2 nucleus these are freely suspended in the cytoplasm. First of all these are freely suspended in cytoplasm and these are 2 nucleus these are called as the polar nucleus. मग इथे टोटल इथे 4 चे 8 न्यूक्लियस फॉर्म होतात. 8 न्यूक्लियसपैकी 3 न्यूक्लियस हे चॅलाझल साईडला जातात. 3 न्यूक्लियस जे आहे तर ते यामध्ये अँटीपोडल्स इथे चॅलाझल साईडला गेलेले जे आहे त्याला अँटीपोडल सेल आपण म्हणतो. त्यानंतर 3 जे न्यूक्लियस आहे तर ते मायक्रोपाइल साईडला जातात, त्यांना एग ॲपॅरेटस म्हणतो आपण. मग इथे असणारे जे न्यूक्लियस आहे तर ते काही सायटोप्लाझम इथे मेम्ब्रेनने फॉर्म करून इथे सेल फॉर्म करतात आणि त्यानुसार यामध्ये इकडे 3 सेल आणि 2 न्यूक्लियस यामध्ये सेंट्रल असतात. मग हे जे 2 न्यूक्लियस आहे तर हे कंबाईन होतात अँड दिस आर फॉर्म द सेकंडरी न्यूक्लियस. त्यामध्ये इथे सेकंडरी न्यूक्लियस इथे फॉर्म होतं. अशा पद्धतीने आफ्टर द कंप्लीट डेव्हलपमेंट ऑफ फिमेल गॅमेटोफाइट, मग ज्यावेळेस कंप्लीट डेव्हलपमेंट होते त्यावेळेस इथे तुम्ही पाहू शकता these are 3 cell, these are also 3 cell and 1 cell these are present inside this embryo sac and that is a total 7 cell and you can see the 8 nucleus and this type of embryo sac generally present in the angiosperm. आता ज्यावेळेस कंप्लीट डेव्हलपमेंट होतं कुणाचं तर यामध्ये एम्ब्रियो सॅकचं त्यावेळेस सगळ्या शेवटी यामध्ये टोटल 7 सेल असतात आणि न्यूक्लियस किती असतात
8 न्यूक्लियस असतात. अँड दिस कंप्लीट ग्रोथ अँड डेव्हलपमेंट दिज आर टेक्स प्लेस इन फिमेल गॅमेटोफाईट. मग फिमेल गॅमेटोफाईटमध्ये ओव्हलच्या आतमध्ये जर आपण विचार केला की MMC पासून, MMC म्हणजे मेगास्पोर मदर सेल, मेगास्पोर मदर सेलपासून तर कंप्लीट डेव्हलपमेंट होईपर्यंत यामध्ये कोणकोणते डिव्हिजन घडतात? एक मिओसिस सेल डिव्हिजन घडतं आणि त्याचबरोबर 3 यामध्ये मायटोसिस सेल डिव्हिजन घडतं. आणि इन दिस केस रिमेंबर, इन दिस केस द एम्ब्रियो सॅक दॅट इज द मेगास्पोर these are produced by the meiosis cell division, but gamete these are formed by mitosis cell division. मग आता प्लांटमध्ये मेल गॅमेट असेल किंवा फिमेल गॅमेट असेल, हे गॅमेट्स कुठे फॉर्म होतात? तर स्पोर्समध्ये फॉर्म होतात. मेल गॅमेट कुठे फॉर्म होतो? मायक्रोस्पोरमध्ये फॉर्म होतो. आणि फिमेल गॅमेट कुठे फॉर्म होतो? तर यामध्ये मेगास्पोरमध्ये फॉर्म होतो, मेगास्पोरमध्ये फॉर्म होतो. मग हा मेगास्पोर कसा तयार होतो? तर मिओसिस सेल डिव्हिजननी तयार होतो. मिओसिस सेल डिव्हिजननी दोन्ही पण स्पोर तयार होतात, मायक्रोस्पोर पण आणि मेगास्पोर पण. मायक्रोस्पोरला इथे नाव काय आहे? तर मायक्रोस्पोरला नाव आहे पोलन ग्रेन. मग हा जो पोलन ग्रेन आहे तर हा कसा तयार होतो? तर हा तयार होतो मिओसिस सेल डिव्हिजन. आणि त्यानंतर या पोलन ग्रेनच्या आतमध्ये म्हणजेच मायक्रोस्पोरच्या आतमध्ये मायटोसिस सेल डिव्हिजन होतं. आणि मायटोसिस सेल डिव्हिजन झाल्यानंतर एका पोलन ग्रेनमध्ये टोटल 3 सेल फॉर्म होतात. आणि त्या 3 सेलपैकी 2 मेल गॅमेट असतात आणि एक व्हेजिटेटिव्ह सेल, म्हणजेच त्याला आपण ट्यूब सेल असं म्हणतो. त्यानंतर आता जर आपण याचं कंपॅरिझन फिमेल गॅमेटोफाईटसोबत केलं तर फिमेल गॅमेटोफाईटमध्ये आज इथे जर आपण पाहिलं तर एका मेगास्पोर मदर सेलपासून एकच एम्ब्रियो सॅक म्हणजे एकच मेगास्पोर तयार होतो. ॲक्च्युली जर आपण मेल रिप्रोडक्टिव्ह पार्ट घेतला आणि त्याच्यासोबत जर कंपॅरिझन केलं तर तिथे आपण म्हणलं होतं की अँथरच्या आतमध्ये पोलन सॅक असतं. पोलन सॅक म्हणजेच पोलन चेंबर, आणि तिथे असणाऱ्या ज्या स्पोरोजिनस सेल आहे तर त्या मिओसिस सेल डिव्हिजन करतात आणि एका सेलपासून म्हणजे एका डिप्लॉइड सेलपासून 4 त्यामध्ये हॅप्लॉइड सेल म्हणजे मेल गॅमेट इथे तयार होतात. बट इथे जर आपण पाहिलं फिमेल गॅमेटोफाईटच्या डेव्हलपमेंटमध्ये तसं नाही आहे. तर फिमेल गॅमेटोफाईट जे डेव्हलप होतात तर त्या अगोदर जे मेगास्पोर तयार होतं तर इथे एका डिप्लॉइड सेलपासून ज्याला आपण काय म्हणलं MMC मेगास्पोर मदर सेल यापासून टोटल एकच यामध्ये एम्ब्रियो सॅक किंवा मेगास्पोर तयार होतो. यामध्ये 4 मेगास्पोर तयार होत नाही, 4 सेल तयार होतात, बट त्यातली एकच लार्ज बनते आणि 3 यामध्ये डिजनरेट होतात आणि एकाचीच डेव्हलपमेंट होते, म्हणजेच टोटल यामध्ये एकच मेगास्पोर यामध्ये डेव्हलप होतो. आणि दोघांमध्येही मायक्रोस्पोर असेल किंवा मेगास्पोर असेल यांच्या आतमध्ये डेव्हलपमेंट होते मेल आणि फिमेल गॅमेटोफाईटची. दॅट इज अ डेव्हलपमेंट ऑफ अ मेल गॅमेटोफाईट अँड फिमेल गॅमेटोफाईट. दीज आर एंडोस्पोरिक. एंडोस्पोरिक मीन्स इनसाइड द स्पोर. स्पोरच्या आत डेव्हलपमेंट एंडोस्पोरिक आतमध्ये स्पोरच्या आतमध्ये मेल आणि फिमेल गॅमेटोफाईट यामध्ये डेव्हलप होतात. त्यानंतर पोलन ग्रेन जो आहे ज्याला आपण मायक्रोस्पोर म्हणलं त्याच्या आतमध्ये 2 मेल गॅमेट आणि एक यामध्ये व्हेजिटेटिव्ह सेल म्हणजे ज्याला आपण ट्यूब सेल म्हणतो ती इथे फॉर्म होते. बट इन एम्ब्रियो सॅक द टोटल 7 सेल अँड 8 न्यूक्लियस दीज आर डेव्हलप. ह्या 7 सेलमध्ये कोण आहे तर 3 अँटीपोडल सेल दीज आर प्रेझेंट टुवर्ड द चलाझल साईड. म्हणजे आपण जर ओव्हलचं स्ट्रक्चर पाहिलं तर ह्या ओव्हलच्या स्ट्रक्चरमध्ये या 3 अँटीपोडल सेल दॅट इज द 3 अँटीपोडल सेल दीज आर फॉर्म टुवर्ड द चलाझल साईड and 1 secondary nucleus which having the 2 nucleus, that is this cell, this is the diploid cell. Why this is diploid? Because of in which the combination of 2 haploid cell and 3 cell these are toward the chalazal side. This is called as the egg apparatus.
इन विच द टू दीज आर सिनर्जिड्स. यामध्ये दोन आहे सिनर्जिड्स आणि मधली जी सेल आहे दिस इज द एग सेल. मग ही जी एग सेल आहे तर ॲक्च्युली दिस इज द फिमेल गॅमेट. मग हे जे आहे तर फिमेल गॅमेट आहे किंवा यामध्ये फिमेल गॅमेटोफाईट आहे. आणि बाकीच्या ज्या सेल आहे जसे यामध्ये अँटीपोडल सेल, ॲक्च्युली अँटीपोडल सेल दीज आर डिग्रेडेड अँड विच प्रोव्हाइड द न्यूट्रिशन फॉर द डेव्हलपमेंट ऑफ एंडोस्पर्म. ॲक्च्युली आता इथे ज्यावेळेस पोलन ग्रेन येईल, पोलन ग्रेनमधले मेल गॅमेट येतील त्यावेळेस एक मेल गॅमेट फ्यूज होईल एक सेलसोबत आणि दुसरा मेल गॅमेट फ्यूज होईल यामध्ये सेकंडरी न्यूक्लियससोबत. मग सेकंडरी न्यूक्लियसपासून इथे एंडोस्पर्म तयार होईल. एंडोस्पर्मसाठी न्यूट्रिशन लागेल आणि त्या न्यूट्रिशनला अँटीपोडल सेल डिग्रेडेड होऊन यामध्ये प्रोव्हाइड करतील. त्याचबरोबर एम्ब्रिओ फॉर्मेशनच्या वेळेस किंवा ज्यावेळेस पोलन ग्रेनची एंट्री होते त्यावेळेस यामध्ये सिनर्जिड्स वापरल्या जाईल. अशा पद्धतीने यामध्ये टोटल 7 सेल असतात, 8 न्यूक्लियस असतात. रिमेंबर ईच अँटीपोडल सेल इज अ हॅप्लॉइड सेल. प्रत्येक अँटीपोडल सेल ही हॅप्लॉइड सेल असते. सेकंडरी न्यूक्लियस ही डिप्लॉइड असते. डिप्लॉइड म्हणजे ज्यामध्ये क्रोमोझोमचे 2 सेट असतात. त्यानंतर एग सेल ही हॅप्लॉइड असते. सिनर्जिड देखील यामध्ये हॅप्लॉइड असतात. टोटल एका एम्ब्रिओ सॅकमध्ये 2 सिनर्जिड असतात, 3 अँटीपोडल सेल असतात. त्याचबरोबर यामध्ये एक सेकंडरी न्यूक्लियस असतो आणि एक एग सेल असते. एग सेलपासून नंतर फॉर्म होतं एम्ब्रिओ आणि सेकंडरी न्यूक्लियसपासून यामध्ये फॉर्म होतं एंडोस्पर्म. त्याचबरोबर इथे फर्टिलायझेशन झाल्यानंतर कधी कधी असंही होतं की यामध्ये जे न्यूसिलस सेल आहे, इथे असणाऱ्या ज्या न्यूसिलस सेल आहे तर त्यापासून फॉर्म होतं पेरिस्पर्म. पण सध्या आपण फोकस करतोय की ह्या एम्ब्रिओ सॅकमध्ये काय होतं. मग ह्या एम्ब्रिओ सॅकमध्ये ॲट अ टाईम एम्ब्रिओ आणि एंडोस्पर्म दोघांची देखील यामध्ये ग्रोथ आणि डेव्हलपमेंट होत असते. मग आता इथे जर आपण पाहिलं तर काही प्लांटमध्ये जी डेव्हलपमेंट आहे तर ती डेव्हलपमेंट ह्या प्रकारची, म्हणजेच एका एम्ब्रिओ सॅकमध्ये टोटल 7 सेल 8 न्यूक्लियस असतात. बट इथे काही प्लांट असे आहे की त्यांच्यामध्ये आपल्याला वेगवेगळी डेव्हलपमेंट यामध्ये दिसते. ती डेव्हलपमेंट आपण इथे समजून घेऊ. ॲक्च्युली आता जी आपण डेव्हलपमेंट पाहिली म्हणजे आपण पाहिलं की इथे एका MMC पासून, MMC म्हणजे काय, मेगास्पोर मदर सेल, जी कुठे असते ओव्हलच्या आतमध्ये. कशापासून तयार होते, न्यूसिलस सेलपैकी एक सेल लार्ज बनते तिला आपण MMC म्हणतो म्हणजे मेगास्पोर मदर सेल. तिला मिओसाइट देखील म्हणतात. रिमेंबर दिस इज ऑल्सो कॉल्ड ॲज द मिओसाइट. मिओसाइट ही कशी असते, डिप्लॉइड. त्यानंतर तिच्यामध्ये मिओसिस होतं. मिओसिसमध्ये एका सेलच्या 2 सेल अगोदर तयार होतात, मिओसिस फर्स्टमध्ये, मिओसिस सेकंडमध्ये. मग ह्या 2च्या 4 म्हणजे टोटल मिओसिस झाल्यानंतर शेवटी टोटल 4 सेल तयार होतात. त्यामधली एकच जी सेल आहे ती लार्ज बनते अँड दिस इज कॉल्ड ॲज द फंक्शनल मेगास्पोर. त्याला फंक्शनल मेगास्पोर देखील म्हणतात. अँड 3 दिज आर डिजनरेट. यामध्ये 3 डिजनरेट होतात. कोणती सेल लार्ज बनते, द सेल दिज आर प्रेझेंट टुवर्ड द चलाजल साईड. जी चलाजलच्या साईडला आहे ती लार्ज बनते. बाकीच्या 3 डिजनरेट होतात अँड दिस प्रोव्हाइड द न्यूट्रिशन फॉर ग्रोथ अँड डेव्हलपमेंट ऑफ दिस मेगास्पोर. Inside this megaspore, first of all having the 1 nucleus and this having the haploid number of chromosome. But after the mitosis first, this form the 2 nucleus. After the mitosis second, 2 these are converted into 4, and after the mitosis third, these are 4 these are converted into 8. And these are 4 toward the one end and 4 toward the another end. But in this case, the 2 nucleus these are come in the center and these are join or fuse and these are form a secondary nucleus. And 3 cells these are present toward the chalazal side. This is called as the antipodal cell. 3 these are present toward the micropyle side. This is called as the egg apparatus. आता आपण जी डेव्हलपमेंट पाहिली ती ह्या पद्धतीची डेव्हलपमेंट आपण इथे समजून घेतली. आणि ही जी डेव्हलपमेंट आहे दिस इज कॉल्ड ॲज द मोनोस्पोरिक डेव्हलपमेंट और दिस टाइप ऑफ ओव्हल दिस इन विच द मोनोस्पोरिक डेव्हलपमेंट दिस आर टेक्स प्लेस. This oval is called as the polygonum oval on the basis of development of these female gametophyte. फिमेल गॅमेटोफाईट कसा डेव्हलप होतो यानुसार यामध्ये 3 टाईप आहे. पण यातला पहिला टाईप आपण इथे समजून घेतला मोनोस्पोरिक. मग मोनो म्हणजे काय, सिंगल. आता इथे जर पाहिलं तर एक जो मेगास्पोर आहे एकच यामध्ये फंक्शनल बनतो. ॲक्च्युली हा
मोनो जो वर्ड दिलेला आहे तर तो यानुसार दिलेला आहे की मेगास्पोर मदर सेल जरी 4 सेल तयार करते बट त्यामधली एकच सेल फंक्शनल बनते आणि बाकीच्या 3 डिजनरेट होतात आणि म्हणून त्याला मोनोस्पोरिक डेव्हलपमेंट इथे म्हणतात. ठीक आहे. त्यानंतर दुसरा प्रकार आहे बायस्पोरिक डेव्हलपमेंट. बायस्पोरिक डेव्हलपमेंट ज्या ओव्हलमध्ये होते त्याला म्हणतात ॲलिस्मा. काय म्हणतात त्याला? ॲलिस्मा. इन दिस केस द सिंगल MMC मेगास्पोर मदर सेल these are divide meiotically but in this case यामध्ये थोडासा फरक आहे. आता इथे तुम्ही पहा की यामध्ये काय फरक आहे. मोनोस्पोरिकमध्ये आपण पाहिलं की एक MMC तिच्यामध्ये असणारा न्यूक्लियस डिव्हिजन करतो. न्यूक्लियसच्या डिव्हिजनला काय म्हणतात? कॅरिओकायनेसिस. आणि 2 न्यूक्लियस इथे फॉर्म होतात. त्याचबरोबर तुम्ही इथे सेप्टम पाहू शकता म्हणजे मेम्ब्रेनी फॉर्म होते आणि त्यानंतर सेप्टम फॉर्म झाल्यानंतर इथे सायटोप्लाझम डिवाइड होतं आणि एका सेलच्या 2 सेल बनतात. त्या एकमेकांना जॉईन असतात. इथे देखील सुरुवातीला अशाच पद्धतीचं डिव्हिजन होतं बट सेकंड स्टेपमध्ये तुम्ही इथे पाहू शकता की इथे 2चे 4 न्यूक्लियस तयार होतात आणि इथे 4 ज्या सेल आहेत ते तयार होतात कारण तिथे सेप्टम फॉर्म होतं म्हणजेच मेम्ब्रेनी फॉर्म होते आणि त्यामुळे 4 सेल तयार होतात. म्हणजेच इथे जर सायटोप्लाझम डिवाइड होत असेल सेप्टममुळे तर त्याला म्हणायचं आहे तर यामध्ये सायटोकायनेसिस. मग इथे कॅरिओकायनेसिस झाल्यानंतर लगेचच सायटोकायनेसिस होतं आणि 2चे 4 न्यूक्लियस तयार होतात आणि 4 सेल देखील यामध्ये फॉर्म होतात. बट इथे जर पाहिलं तर तसं नाही आहे. इथे जर आपण पाहिलं कोणत्या कंडिशनमध्ये? बायस्पोरिक म्हणजे ॲलिस्मा कंडिशनमध्ये. इथे सुरुवातीला एक MMC असते, मिओसिस करते, मिओसिस फर्स्ट. एकाचे 2 न्यूक्लियस फॉर्म होतात, सायटोप्लाझम डिवाइड होतं आणि एका सेलच्या 2 सेल इथे फॉर्म होतात बिकॉज ऑफ सायटोकायनेसिस. बट इन दिस केस व्हेन मिओसिस सेकंड डिझायर टेक्स प्लेस पण इथे ज्यावेळेस मिओसिस सेकंड होतं त्यावेळेस इथे सायटोकायनेसिस होत नाही. मग इथे एक न्यूक्लियस आहे त्याच्या एकाचे 2 तयार झाले. इकडे पण एक न्यूक्लियस आहे याचे देखील 2 तयार झाले. बट यामध्ये सेप्टम जो आहे तोच राहिला. यामध्ये पुन्हा सेप्टम फॉर्म होत नाही किंवा मेम्ब्रेनी फॉर्म होत नाही आणि त्याचबरोबर इथे सायटोप्लाझमचं डिव्हिजन होत नाही. इन दिस कंडिशन यू कॅन सी द 2 सेल दीज आर फॉर्म and each having the 2 nucleus. एकामध्ये 2 nucleus आहे and 2 nucleus actually participate or become the functional for formation of the megaspore or development of megametophyte. And these development in which 2 nucleus these are participate of that cell and because of this type of development this is called as the bisporic development. इथे जर पाहिलं तर 2 न्यूक्लियस म्हणजे एक जी सेल आहे तर ती डिग्रेडेड होते आणि एकच सेल किंवा ज्यामध्ये 2 न्यूक्लियस आहे ती यामध्ये फंक्शनल बनते आणि म्हणून त्याला बायस्पोरिक डेव्हलपमेंट असं म्हणतात. मग ही जी सेल आहे हिच्यामध्ये 2 न्यूक्लियस आहे. मग हिच्यामध्ये पहिलं ज्यावेळेस मायटोसिस होतं 2चे टोटल 4 न्यूक्लियस इथे फॉर्म होतात. दोघांमध्ये काय फरक आहे? मग मोनोस्पोरिकमध्ये पहिल्या मायटोसिसच्या शेवटी 2 न्यूक्लियस तयार होतात बट बायस्पोरिकमध्ये ऑलरेडी 2 न्यूक्लियस होते म्हणून तिथे 4 न्यूक्लियस इथे फॉर्म होतात. सेकंड मायटोसिसमध्ये 4चे यामध्ये टोटल इथे जर तुम्ही पाहिलं तर 6 न्यूक्लियस इथे फॉर्म होतात. ॲक्च्युली इथे जर आपण पाहिलं मोनोस्पोरिकमध्ये 2चे 4 न्यूक्लियस इथे फॉर्म होतात बट बायस्पोरिकमध्ये जर पाहिलं तर 4चे यामध्ये टोटल 6 यामध्ये न्यूक्लियस फॉर्म होतात. हाऊ? आता यामध्ये जर पाहिलं तर चलाजल साईडचे जे न्यूक्लियस आहे हे इथे मायटोसिस करत नाही. मायटोसिस सेल डिव्हिजन करत नाही. कोणत्या साईडचे? चलाजल साईडचे. बट इथे जे मायक्रोपाईल साईडच्या बाजूने असणारे एम्ब्रियो सॅकमध्ये असणारे जे न्यूक्लियस आहे ते मात्र मायटोसिस करतात. म्हणून हे 2 तसेच राहतात आणि ह्या 2चे मात्र किती होतात? 4 म्हणतात. मग इथे टोटल 4 आणि 2 किती झाले? 6. मग टोटल यामध्ये न्यूक्लियस असतात 6 अँड इन दिस केस the 3 cell these are formed and these are the egg apparatus and these are 3 nucleus these are suspended in the cytoplasm of this embryo sac. And the third type of development and this is the tetrasporic development.
टेट्रास्पोरिक म्हणजे काय, यामध्ये चारही स्पोर डेव्हलपमेंटमध्ये पार्टिसिपेट करतात, म्हणजे चारही न्यूक्लियस पार्टिसिपेट करतात, म्हणून त्याला म्हणायचं आहे टेट्रास्पोरिक डेव्हलपमेंट. यामध्ये ट्रायस्पोरिक डेव्हलपमेंट नसते. आणि टेट्रास्पोरिक डेव्हलपमेंटलाच काय म्हणलं जातं, ड्रुसा डेव्हलपमेंट. इन दिस केस द फर्स्ट MM